हे आमदार आहे बरं का, सत्ताधारी आमदार आहे, तरी त्यांना हा गेटअप करावा लागला. हे संकटाचं धोरण तुम्ही बनवावं. महाराष्ट्र राज्य बिबट आपत म्हणून घोषित करावं. इमर्जन्सी लावावी. आमच्याकडे 1503 मेले, 3 महिन्यामध्ये 55 मेले. आता काय आयडेंटिफाय करणार, कुणाला तोंडात बक्षवून तुम्ही गोळी मारणार? आणि मी माणसातला आता बिबट म्हणून आलेलो आहे, त्यामुळे याची दखल शासनाला घ्यावी लागेल. नमस्कार, मी प्रशांत गोडसे. लेट्सअप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बघितलं का, गेल्या 3 दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा गेल्या काही दिवसापासून बिबट्याने राज्यभर धुमाकूळ घातलाय. पण बघा, या बिबट्याची हिंमत, त्यांनी थेट आज विधान भवन परिसरामध्ये उडी घेतलेली आहे. हा जो गेटअप आहे, हे आमदार आहे बरं का, सत्ताधारी आमदार आहे, तरी त्यांना हा गेटअप करावा लागला. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर, तुम्ही तुमचा मास्क काढा. आणि हे बघा, हे जुन्नरचे आमदार आहे शरद सोनवणे सर. सर, सत्ताधारी तुम्ही आहात, सत्तेत तुम्ही आहात. बिबट्याला म्हणजे जलबंद करण्याचा अनेक उपाययोजना सुरू आहे. कोणी म्हणतं बंदुकीचा परवाना द्या, कोणी म्हणतं त्यांना खाद्य पुरवा, भक्ष द्या. तुम्हाला थेट ऍक्शन घेऊ शकता तुम्ही. मग हा बिबट्याचा पेहराव करण्याची गरज काय पडली तुम्हाला? पहा, जो बिबट्या आहे तो जेव्हा एखादा भक्ष्यावर लक्ष करतो तेव्हा त्याला माहित नसतो का हा सत्ताधारी आहे की हा विरोधक आहे, हा कुठल्या पक्षाचा आहे की हा कुठल्या जातीचा आहे, हा लहान आहे की हा मोठा आहे, हा शाकाहारी आहे की हा मांसाहारी आहे. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता हा जेव्हा भक्ष्यावर लक्ष करतो त्यावेळेला सत्ताधारी आणि विरोधक हा विषय लागू होत नाही. त्यामुळे आता सुरक्षितेच्या दृष्टीने इमर्जन्सी लक्षात घेऊन आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी किंवा शेतकऱ्याचं एखादी महिला किंवा छोटस बाळ, शाळकरी मुलं ही त्याच्यामध्ये जे भक्ष्य होत आलेली आहे, जे जास्त हल्ले होत आहेत, जे होऊ नये म्हणून शासनाला आपत लक्षात घेऊन, आपत म्हणजे संकट, हे संकटाचं धोरण तुम्ही बनवावं. महाराष्ट्र राज्य बिबट आपत म्हणून घोषित करावं. इमर्जन्सी लावावी. आणि या बाबतीमध्ये 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक पुणे जिल्ह्यामध्ये आपण इमिजिएट 90 दिवसाच्या आतमध्ये बनवावेत, जेणेकरून एका असलेल्या रेस्क्यू मध्ये आपल्याला मेल बिबट आणि दुसऱ्यामध्ये फिमेल बिबट अशा पद्धतीचे वर्गीकरण करून त्यांना वाईल्ड लाईफ म्हणते की आम्ही त्यांचं संरक्षण करू. त्यांना मारू नका, त्यांची नसबंदी करू नका, त्यांना गोळी घालू नका, आणि त्यांना खायला घालतो आम्ही, त्यांचं असलं देखभाल आम्ही करतो. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी वाईल्ड लाईफची असल्यामुळे आपल्याला याच्यावर 90 दिवसाच्या आतमध्ये गव्हर्नमेंटने 2 रेस्क्यू सेंटर तातडीने उघडावे अशी माझी विनंती सीएम, दोन्ही डीसीएम आणि सन्माननीय असलेले फॉरेस्ट मंत्र्यांना आहे. परंतु सरकारने ज्या उपाययोजना घेतलेल्या आहे, करणार आहे, तुम्ही जर त्याला म्हणजे तुम्हाला ते मान्य नाही का? कारण की आता म्हणजे नशबंदी आहे, भक्ष्य देणं आहे, ही मान्य नाही का तुम्ही? म्हणजे तुमचा सरकारला घरचा आहेरच म्हणता येईल. तर असं नाही घरचा आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांची पावलं चुकत आहेत. कोणाची अधिकाऱ्यांची, प्रशासकीय अधिकाऱ्यांची पावलं चुकत आहेत. त्यांच्या लक्षात येत नाही का आपल्याला तेवढा वेळच राहिलेला नाही. हे प्रयोग तुम्ही करतायत. प्रयोग करायच्या नादामध्ये आपल्याकडे उद्या अजून 200-300 लोक मरतील. कारण आता नागपूरला अधिवेशन चालू आहे, तिथून 10 किलोमीटरच्या अंतरावर आज 2 तास एका बिबट्याने धुमाकूळ घातलेला होता आणि त्याला पकडण्यामध्ये त्यांचे 2 तास गेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, बिबट हा तुमच्या हाबी होत चाललेला आहे, त्याला वेळ नाही. तुम्ही त्या आणि कायदे पण असे आहेत आपले फॉरेस्टचे किंवा वनजीव संरक्षणाचे की त्याच्यामध्ये त्याला मारायची परवानगी नाही. ते काय म्हणतात, नरभक्षाला मारा. आता नरभक्ष आयडेंटिफाय व्हायला 3 महिने लागतात. 3 महिने काय करणार? एक नरभक्ष आयडेंटिफाय करायला दुसरा हल्ला होतोय, तिसरा हल्ला होतोय. आमच्याकडे 1503 मेले, 3 महिन्यामध्ये 55 मेले. आता काय आयडेंटिफाय करणार, कुणाला तोंडात बक्षवून तुम्ही गोळी मारणार? तर हे सगळे बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे. याच्यावर जबाबदारी म्हणजे निश्चित करायची असेल तर 2 रेस्क्यू सेंटर तातडीने 90 दिवसाच्या आतमध्ये बनवणे हा त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. शेवटचा प्रश्न घेतो मी. माझा प्रश्न असा आहे की आता विधिमंडळाच्या सभागृहामध्ये म्हणजे आमदारांना आपला हा पेहराव मध्ये घेऊन जायचा नियम आहे, हा प्रोटोकॉल आहे. मग तुम्ही याच वेशभूषेमध्ये सभागृहात जाणार आहात का? माझा प्रयत्न राहणार की सभागृहामध्ये जायचा, सीएम डीसीएम ला भेटायचा. हा काय कपडा आहे, फक्त मुखवटा घेऊन जाणार नाही.
पण हे माझे कसं थंडीचं माझं सुरक्षा कवच आहे, मी घालून जाऊ शकतो ना, मला काय अडचण जायला. बिबट्याला सगळेच घाबरतात, सत्ताधारी पण घाबरतात, विरोधक पण घाबरतात. पण मुख्यमंत्री साहेब याची दखल घेतील का तुमच्या या गेटअपची? 100% दखल घ्यावी लागेल आणि त्यांनी दखल घ्यावी म्हणूनच तर आज या महाराष्ट्राच्या आपतच्या बाबतीमध्ये किंवा इमर्जन्सी बाबतीमध्ये हा मोठा निर्णय मी केलेला आहे आणि मी माणसातला आता बिबट म्हणून आलेलो आहे. त्यामुळे याची दखल शासनाला घ्यावी लागेल असं मला ठिकाणी सांग. धन्यवाद. हे होते शरद सोनवणे. त्यांनी म्हटलं आहे मी बिबट म्हणून सभागृह परिसरात आलोय, त्यामुळे याची दखल निश्चितच सत्ताधाऱ्यांनी आणि सत्तेतले ते आमदार आहे शरद सोनवणे, मुख्यमंत्री देखील घेतील अशी अपेक्षा त्यांनी लेट्सअपशी बोलताना व्यक्त केली आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, नागपूर.